नमस्कार मुलांनो. तर आज आपण इयत्ता 5वीचं बालभारती भाग 4 मधील गणित या विषयाचा अभ्यास करणार आहोत मुलांनो. आणि गणितामध्ये आज आपण कोणते प्रकरण बघणार आहोत? आज आपण गणितामध्ये 15वे प्रकरण आकृतीबंध बघणार आहोत. तर मुलांनो, आपण आता प्रश्न उत्तर बघूया. अभ्यास आणि सराव झालेला आहे मुलांनो. तर बघा, प्रश्न उत्तर मध्ये इथे पहिला प्रश्न आहे, पुढील संख्यांमधून चौरस संख्या ओळखा. इथे आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत मुलांनो आणि त्याच्यातून आपल्याला चौरस संख्या ओळखायच्या आहेत. तर बघा, इथे 3, 9, 16, 15 आणि 64 ह्या संख्या दिलेल्या आहेत. आपल्याला चौरस संख्या ओळखायच्या आहेत. तर बघा, चौरस संख्या म्हणजे अशा संख्या पाहिजे की ज्याचा गुणाकार सारख्या संख्येतूनच येतो. तर बघा, 3 आहे का? नाही. 9 बघा, 9 ला 9 ही संख्या कशी मिळते आपल्याला? 3 गुणिले 3 केलं तर 9 मिळते, म्हणजे 9 ही चौरस संख्या आहे. 16 बघा मुलांनो, 4 गुणिले 4, व्हेरी गुड, 4 चौक 16, म्हणजे चौरस आकार केव्हा बनते मुलांनो? त्याच्यात व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल म्हणजे उभा आणि आडवा कॉलम मध्ये कसे ठिपक्यांची संख्या सारखी पाहिजे. तर बघा, 4 गुणिले 4 केलं तर 16, म्हणजे इथे स्क्वेअर बनते ही, म्हणून ही चौरस संख्या आहे. 15 बघितलं, 15 पण नाही. 64 आहे का मुलांनो? व्हेरी गुड, शाबाश. 8 8 64, म्हणजे इथे 15 आणि 3 ही चौरस संख्या नाही आहे. तर बघा, आपण उत्तर तपासून बघूया. बघा, 9, 16 आणि 64 ह्या चौरस संख्या आहेत आणि 3 आणि 15 ह्या चौरस संख्या नाही आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. पुढील संख्यांमधून त्रिकोणी संख्या ओळखा. इथे आपल्याला मुलांनो त्रिकोणी संख्या ओळखायची आहे. आता त्रिकोणी संख्या म्हणजे काय होते आपल्याला माहित आहे मुलांनो, की त्या संख्यांची समजा बेरीज केली मुलांनो तर एवढं उत्तर आलं पाहिजे. तर जसं बघा, 3 1 अधिक 2 केलं तर 3 आलं, म्हणजेच बघा त्रिकोण फॉर्म होते. इथे बघा, 1 ठिपका आणि 2. तसंच आता 6चं बघूया मुलांनो. 1 अधिक 2 अधिक 3 केलं तर 6 येते मुलांनो, म्हणजे ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. आता आपण 8 बघूया मुलांनो. 8 ही त्रिकोणी संख्या आहे का मुलांनो? नाही आहे. कारण बघा, 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, म्हणजे 6च्या नंतर डायरेक्ट 10 ही त्रिकोणी संख्या आहे मुलांनो. आणि ही जी संख्या आहे 8 ही त्रिकोणी संख्या नाही आहे. त्याच्यानंतर बघा, 12 ही सुद्धा त्रिकोणी संख्या नाही आहे. 15 ही त्रिकोणी संख्या आणि 21 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. कारण बघा, आता इथे आपण बेरीज वाढवत जाऊ येतं. तर बघा, इथे 15 आलेली आहे, यांची बेरीज केली आपण तर म्हणजे 15 ही आहे, ही त्रिकोणी संख्या आहे. पुन्हा आपण बेरीज वाढवली, एक अंक पुन्हा याच्यामध्ये ऍड केला. सॉरी, इथे 5 पाहिजे तर 5 अधिक बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि एक अंक वाढवूया 6, तर 21 येतं मुलांनो. तर बघा, म्हणून याच्यातून बघा 3 6 15 21 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. 10 सुद्धा त्रिकोणी संख्या आहे. म्हणजे इथून बघा 6 आणि 8 ह्या 6 आहे त्रिकोणी संख्या. 8 आणि 12 ह्या 2 ज्या आहेत ह्या त्रिकोणी संख्या नाही आहेत. बघूया आपण स्पष्टीकरण. बघा, 3 6 15 21 ह्या त्रिकोणी संख्या आहेत. नक्कीच मुलांना तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. बघा, पहिली त्रिकोणी संख्या 3 असेल तर क्रमाने येणारी 6वी त्रिकोणी संख्या कोणती असेल? मग अशी आपण बघा 10वी संख्या बघितली होती त्रिकोणी संख्या, तर कोणती आली होती? 55 आली होती. तसं आता इथे बघूया मुलांनो, पहिली संख्या काय म्हणतात? पहिली त्रिकोणी संख्या 1 अधिक 2 म्हणजे 3 आहे. पहिली त्रिकोणी संख्या 3 आहे. तर आपल्याला 6वी संख्या काढायची आहे मुलांनो. तर बघा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6
आणि 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 बरोबर. तर बघा मुलांना 2 अधिक 1 3 येत आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, तसंच 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 येणार आहे. मग इथे 15 21 आणि 28. बघा यांची बेरीज केली असता येतं, म्हणजे आपल्याला संख्या आता जसं पाठच झाले 3 3 6 10 15 21 28 45 36 55 ह्या कशा आहेत? त्रिकोणी संख्या आहेत. तर आपल्याला पहिली 3 आहे, तर 6व्या नंबरने येणारी कोणती संख्या राहील त्रिकोणी हे विचारलेलं आहे. 1 2 3 4 5 6 म्हणजे 6व्या नंबरवरची संख्या जी आहे मुलांनो ती 28 राहणार आहे. आणि 28 च्या समोरची अजून कोणती राहील मुलांनो? 28 च्या नंतर 28 च्या नंतर आपल्याला जी संख्या राहणार आहे मुलांनो 28 मध्ये 8 टाकले 36 राहणार आहे. 36 च्या नंतर मुलांनो अजून व्हेरी गुड 45 राहील आणि मग 55 राहील. तर आपण आता तपासून बघूया मुलांना आपलं उत्तर. बघा उत्तर बरोबर आहे, म्हणजे पहिली संख्या तिसरी असेल त्रिकोणी संख्या, तर जी 6वी संख्या आहे ती 28 राहणार आहे. आता चौथा प्रश्न बघूया मुलांना. आकृतीबंध आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. तर बघा काय होईल मुलांना, याच्यात अल्टरनेटिव्ह येणार आहे. जसं इथे बघा पिंक आहे, मग ब्लू आहे, मग पिंक आहे, तर इथे सुद्धा ब्लूच येणार आहे. आणि मग इथे आपण समजा घेऊया मुलांनो, तर इथे पिंक येणार आहे. तर हाच कलर इथे पुन्हा रिपीट होणार आहे आणि हा कलर इथे येणार आहे. आणि खूप सोपी आहे मुलांनो, आपण तपासून बघूया. बघा आकृतीबंध अशा प्रकारे होणार आहे. आता आपण 5वा प्रश्न बघूया मुलांनो. 5व्या प्रश्नामध्ये बघा आकृतीबंध जे दिलेला आहे आपल्याला मुलांनो, इथे बघा इथे ब्लू आहे, मग हा आहे पुन्हा इथे मुलांनो ब्लूच येणार आहे, इथे ब्लूच येणार आहे आणि याच्या ही इथे येणार आहे आणि ही जी आहे ही इथे येणार आहे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल मुलांनो, हे अतिशय सोपी आहे. अल्टरनेट पॅटर्न आहे, एक एक कॉलम सोडून इथे ब्लू होता, मग इथे ब्लू आला आणि इथे ब्लू आलेला आहे. आता आपण 6वा प्रश्न बघूया मुलांनो. 6वा प्रश्न बघा, इथे आकृतीबंध पूर्ण करा. इथे बघा आपल्याला ऍपल्स दिलेले आहेत वेगवेगळे. तर इथे ऍपल मध्ये बघा मुलांनो, इथे पहिले असा आहे, मग पिंक ऍपल आहे, मग हीच जी डायग्राम आहे मुलांनो ती पुन्हा रिपीट होईल. इथे हीच डायग्राम इथे पुन्हा रिपीट होणार आहे आणि त्याच्यानंतर हीच डायग्राम पुन्हा इथे रिपीट होणार आहे. तर बघा आपण तपासून बघूया मुलांनो. बघा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. पॅटर्न अल्टरनेट पॅटर्न आहे, एक एक कॉलम सोडून तीच आकृती पुन्हा रिपीट होणार आहे. आता 8वा प्रश्न बघा मुलांनो. इथे सुद्धा आपल्याला प्रश्न दिलेला आहे, आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. इथे सुद्धा मुलांनो तसंच होणार आहे. बघा इथे सुद्धा हा जो फ्लावर आहे हा फ्लावर इथे येईल आणि हा जो फ्लावर आहे हा इथे येईल आणि हा जो फ्लावर आहे पुन्हा हा इथे येणार आहे. म्हणजे फक्त इथे एक पिंक फ्लावर येईल मुलांनो, बाकी हेच फ्लावर दोनही याच्यामध्ये येणार आहेत. तर अशा प्रकारे हा सुद्धा आकृतीबंध पूर्ण होणार आहे. बघा मुलांनो उत्तर इथे. आता आपण 8वा प्रश्न बघूया. 8व्यामध्ये पण बघा मुलांनो इथे आकृतीबंध दिलेला आहे. तर बघा इथे 2 पान दिलेले आहेत, त्याच्यानंतर 1 पान दिलेलं आहे, मग इथे पुन्हा 2 पानांची तीच डिझाईन आहे. तर इथे सुद्धा मुलांनो काय होईल, ही जी डिझाईन आहे पुन्हा 1 पानाची इथे येईल मुलांनो आणि ही जी 2 पानांची डिझाईन आहे ती पुन्हा इथे अशा प्रकारे येणार आहे. आणि अशा प्रकारे मुलांनो इथे आकृतीबंध पूर्ण झालेली आहे मुलांनो. आणि इथे आपल्याला आकृतीबंध ह्या प्रकरणाचे प्रश्न उत्तर सुद्धा संपलेले आहेत मुलांनो. आणि बघा आपण याच्यात अभ्यास बघितलेला आहे, अभ्यासानंतर आपण सराव घेतलेला आहे आणि सरावानंतर प्रश्न उत्तर सुद्धा घेतलेले आहे. अभ्यासामध्ये मुलांना आपण काय शिकलेलो आहोत,
त्रिकोणी संख्या आणि चौरस संख्या हे आपण शिकलेलो आहोत. त्याच्यानुसार आपण फरशीचं आकृतीबंध वगैरे पण आपण बघितलेलं आहे आणि त्याच्या आधारावरचा सराव सुद्धा मुलांना तुम्ही सोडवलेला आहे. आणि हे खूप इझी प्रकरण आहे मुलांना आणि मार्क्स स्कोरिंग सब्जेक्ट असल्यामुळे याचा छान तुम्ही अभ्यास करा आणि नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये सुद्धा फायदा होईल मुलांना.